नमस्कार. दैनिक मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुकमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लातूरचेच नाही तर महाराष्ट्राचे, भारताचे सुपुत्र ज्यांनी नगरपालिका ते देशाची लोकसभा यामध्ये विधान परिषद अध्यक्ष, आमदार, मंत्री, लोकसभा, त्याचबरोबर लोकसभेचे सभापती, गृहमंत्री, राज्यपाल असे जवळजवळ 45 वर्ष हा राजकीय प्रवास करत असताना अनेक स्थित्यंतर, 21वे शतक असं पाहिलेलं आहे. आणि मी मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलचं भाग्य समजतो की आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांनी आम्हाला मराठवाडा नेता यूट्यूबला मुलाखत देण्याचं मान्य केलं. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो आणि सर्व श्रोत्यांना विनंती करतो की फेसबुक आणि यूट्यूबवर आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. आदरणीय साहेब नमस्कार. सर, आपण शालेय शिक्षणातून राजकारणाकडे कसे एकदम आकर्षित झालात किंवा पाटील एक लाडके आणि उच्च ह्याच्या असताना आपण राजकारणाकडे कसं काय आकर्षित झालात, नगरपालिका ते लोकसभेचे सभापती, याबद्दल सर्व मराठवाडा नेताच्या श्रोत्यांना माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. मी विद्यार्थी असताना अनेक वेळा आम्हाला म्हटलं की तुम्ही निवडणूक करा आणि विद्यार्थ्याचा सेक्रेटरी, अध्यक्ष काहीतरी व्हा. मी म्हटलं की मला अभ्यास करायचा आहे आणि मी काही हे करू शकणार नाही आणि मी काही राजकीय माणूस नाही आहे. त्याच्यानंतर वकील म्हणून मी कामाला या ठिकाणी लातूरला आलो आणि इथे आल्यानंतर हरिश्चंद्रराव वकील होते, त्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करत होतो. मला त्याने म्हटलं की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काम करता आहात, परंतु माझी एक तुम्हाला सूचना आहे, तुम्हाला ज्यावेळेस हवं असेल त्यावेळेस माझ्याकडे या, मला काही विचारायचं असेल तर विचारा, मला जे माहिती आहे ते सांगेन, माझी लायब्ररी तुम्हाला अवेलेबल राहील, परंतु माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही ज्युनियर म्हणून काम करू नका. आणि तुम्ही जर ज्युनियर म्हणून काम केलात तर जीवनभर हरिश्चंद्ररावाचा ज्युनियर वकील म्हणून तुम्हाला ओळखला जाईल, म्हणून तुम्ही स्वतंत्रपणे कामाला सुरुवात करा. मी म्हटलं मी ठीक आहे, मी मान्य करतो आणि मी कामाला सुरुवात केली. नंतर इथे मग आमचे मामा चिंचोलीचे, शिरूरचे आणि शेळकी हे 3 गावचे आमचे मामा हे गावचे पाटील होते, त्यांच्या जमिनी होत्या आणि त्यांच्या जमिनी तळ्यामध्ये गेल्या, तिन्ही मामाच्या जमिनी. ते म्हणाले अहो पैसे तो माल कॉम्पन्सेशन आम्हाला काही देई नाही गेलेत, बरोबर वाढवून द्यायला पाहिजे, तुम्ही सांगा. म्हटलं आमचं कोण आहे ऐकतं तिथे. त्यावेळेस विद्यार्थी म्हणून आलो होतो, वकील करून 1-2 महिने झाले नव्हते. मग काय करायचं म्हटलं, तुम्ही कॉम्पन्सेशन करता जे पैसे मागा. मी त्या ठिकाणी मग केसेस केल्या. मग त्यांच्या तर 1-2 महिन्यामध्ये माझ्याकडे 300-400 केसेस आल्या. 400 केसेस त्या काळात. हां, म्हणजे तळं जे होतं गावच्या पाटलांनी कॉम्पन्सेशनचे पैसे जास्त मागितले, म्हणले आता पाटीलच मागायला लागले ते शास वकिलाकडे जाऊ आपण सगळेजण. गावचे सगळे केसेस माझ्याकडे आल्या. चिंचोलीचे आल्या, शिरूरची आली आणि शेळकी म्हणून गाव होते आल्या आणि ते केसेस चालवल्या. त्याच्यामधले ते मग लोक मला म्हणायला लागले की तुम्ही थोडंसं राजकारणातही भाग घ्या की थोडंसं. आणि मग इथे निवडणूक आली, नंतर म्युन्सिपॅलिटीची निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे एक मित्र होते दरडा म्हणून. ते म्हणाले की आपण सगळेजण जे आहे की कोर्टामध्ये वकिलाच्या संस्थेची निवडणूक लढवायची. आम्ही निवडणूक लढवली आणि मला त्यांनी सेक्रेटरी केलं. आता सेक्रेटरी केल्यानंतर निवडणुकीचं काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर म्युन्सिपॅलिटीची निवडणूक आली. मग सगळे लोक म्हणायला लागले की तुम्ही उभा राहा निवडणुकीला. आता यांचे वडील वगैरे होते ते सगळे, यांच्याकडे मी जात असे.
मग ते म्हणाले की उभा राहायचं असलं तर उभा राहा, येतात तुम्ही निवडून इथे. मग त्यानंतर मग मी उस्मानपुऱ्यामधून निवडणूक केली म्युन्सिपाल्टीची आणि तिथे निवडून आलो. निवडून आल्यानंतर केशवराव म्हणाले की आता तुम्हालाच अध्यक्ष करतो, पण 1 वर्षाकरता, 1 वर्षाला आपण अध्यक्ष बदलू. मग मी निवडणूक अध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर मग 2ऱ्या वर्षाला म्हणले तुम्हीच करा मला. 2रं वर्ष झालं. 3ऱ्या वर्षाला मग म्हटले की मग अबूबकर साहेबाला करायचं. ते कवी होते, चांगले कवी होते, आमचे मित्रही होते. मग त्यांना केलं. त्याच्यानंतर मग ब्रिजमोहनला केलं आणि त्यानंतर मग दुसरे जे काही होते ते झाले. पण 5व्या वर्षी मात्र मला म्हणाले की आता निवडणूक येणार आहे असेंब्लीची आणि तुम्हाला काही तिकीट देणार नाही आम्ही काँग्रेसवाले, आणि तुम्ही परंतु अध्यक्ष व्हा, म्हणजे लातूरचे मतं तुमच्यामुळं आम्हाला मिळतील. मी म्हणलं माझ्यामुळे काय मिळणार आहे, तुम्ही सगळे सिनियर लोक आहात, मी सगळा ज्युनियर माणूस आहे. नाही नाही म्हणले ते तुमच्याबद्दल लोक बरं बोलायला लागलेले, उपयोग होईल. मी म्हणलं हो, म्हणून मी झालो त्यावेळेस. आणि त्यावेळेस मग बिराजदार होते उपाध्यक्ष जिल्हा परिषद, उस्मानाबाद. हां, त्यांना तिकीट दिलं काँग्रेसने. ते आमच्या चाकूरचे तुळशीराम कांबळे म्हणून होते, ते खासदार होते आणि ते 3ऱ्यांदा निवडून आले होते. आता ते आमच्या गावचेही होते आणि आमच्या वडिलांचे मित्र होते. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही जाऊन त्यांची भाषणं करत होतो वगैरे वगैरे, इथे सुद्धा करत होतो. त्यांनी इंदिरा गांधीला सांगितलं की बिराजदार यांचे मामाच आहेत, परंतु त्यांच्याऐवजी यांना जर मिळालं तर जास्त मताने निवडून येतील. बिराजदारी येतील पण निवडून येतील. पण तुमचं तत्व आहे की तरुणाला द्या, शिकलेल्याला द्या, ज्याला काही ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे त्याला द्या, आणि ज्याच्या विरुद्ध काही केसेस नाही त्याला द्या. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये हा मुलगा बसतो. त्यांनी मला माझं नाव त्यांनी एक्सेप्ट केलं. आणि तिथून मग शिवाजीराव पाटील, निलंगेकर आणि चालुक्य हे 2 जण गेले होते की आमचं तिकीट एखाद्या वेळेस काढतील की काय, काही त्यांना तर वाटत होतं की त्यांचं काढलं नाही तिकीट. तिथून सांगितलं आम्हाला तिकीट मिळालं, तुम्हालाही मिळालं. मी म्हणलं कशाला विनोद करताय वगैरे, बिराजदारचं तिकीटच नाव आहे, तुम्ही माझं नाव नाही म्हणले. बिराजदारचं तिकीट काढलं गेलं आणि तुम्हाला झालं. आणि मला मग त्याने उभा केलं या ठिकाणी. उभा केल्यानंतर मग ती निवडणूक इतकी चांगली झाली. तरुण पोरं आहेत सगळे आमच्या बरोबरचे सगळे. मी शिकवायला जात होतो इथे दयानंद कॉलेजमध्ये, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो मी. हे सगळे मुलं सगळे झाले आणि अतिशय चांगल्या मताने 20,000चा मला डिफरन्स होता त्या लातूरच्यामध्ये. असं ही सुरुवात झाली राजकारणाची. आणि त्याच्यानंतर मग तिथे गेल्यानंतर मला त्यांनी म्हणाले की तुम्ही या कमिटीचे अध्यक्ष व्हा. शंकरराव चव्हाण चीफ मिनिस्टर झाले, त्यांनी मला अध्यक्ष केलं. आणि त्याच्यानंतर ते शंकरराव चव्हाण साहेबाला ऐवजी मग वसंतदादा पाटील आले. मग ते म्हणाले की मी तुम्हाला मिनिस्ट्रीत घेणार होतो, परंतु मला काही जमायचं नाही आणि तुम्ही डेप्युटी स्पीकर व्हा. मी डेप्युटी स्पीकर, म्हटलं ठीक आहे. मी डेप्युटी स्पीकर झालो. त्याच्यानंतर निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर मग ते म्हणाले की आता तुम्ही स्पीकर व्हा. मी स्पीकर झालो त्या ठिकाणी. आणि तिथून मग निवडणूक आली पार्लमेंटची. मग हे सगळे काँग्रेसवाले मला म्हणायला लागले की तुम्हीच लातूरच्या लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहा. आम्ही म्हणालं की माझे वडील मला म्हणतात की तुमच्यासारख्या माणसांनी राजकारणात यायला नको, तुमच्यासारख्या सरळ माणसाचं काम नाही आहे हे, आणि तुम्ही काहीतरी भानगड कराल आणि तुम्ही अडकून पडाल, ते तुम्ही ते तिथे जाऊ नका तिथे, मला म्हणायचं. तर ते म्हणाले की तुळशीराम कांबळे, मग ते आमच्या वडिलांचे मित्रही होते, ते म्हणाले सगळे मागायला येतात, ते दिल्लीला येऊन उपोषण करतात, काही माणसं तर मेले म्हणले उपोषण करत तिकीट मागायला जाऊन, त्याला तिकीट देऊ लागले तुम्ही नका कशा करता म्हणायला लागला. मग ते म्हणाले तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी काही ह्याला काही चांगलं काम आहे असं मानत नाही म्हणाले. मी उभा राहिलो, निवडून आलो.
2 लाखाचा फरक पडला मला त्यावेळेस लोकसभेला. 20 लाखाहून 2 लाखावर ते गेलो आणि राजकारण सुरू झालं. असं तिथे गेल्यानंतर मिसेस गांधींनी मला एक भाषण करायला काँग्रेसचे जे पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री होते म्हणाले, ए उठा 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 बोला 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 बोला. दुपारची वेळ होती, सगळे जेवायला गेलेले होते आणि मी आपले चांगल्या स्टुडंटसारखं जाऊन त्या ठिकाणी बसत होतो. ते म्हणले हेच एकटं दिसलं लय उठा म्हणले. मी म्हटलं मला तुम्हाला सांगितलं 1 घंटा सुद्धा अगोदर सांगितलं नाही भाषण करायचं आहे म्हणून. मी भाषण ऐकलं पण वाचलं सुद्धा नाही. ते कसं करू मग ते. मग त्या ठिकाणी चरण सिंग अध्यक्ष त्यावेळेस होते, त्यांनी भाषण केलं आणि व्यंकटरमणजी फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेस. मग ते म्हणाले असलंच बजेट असतंय का, या बजेटमध्ये शेतीला काहीच पैसे दिले नाहीत म्हणले. आणि दुसरी गोष्ट म्हटली की बेरोजगार माणसाला रोजगार देण्याकरता काहीच दिलं नाही. 300 करोड रुपये दिलेत म्हणजे हिंदुस्थानला 300 करोड रुपये पुरे होतात का. आणि त्याच्यानंतर मला उभा केलं बोलायला. मी म्हटलं आता मी पहिल्यांदा बोलायला लागलेलो आहे या ठिकाणी, असेंब्लीमध्ये बोलत होतो म्हणून, पार्लमेंटमध्ये माझं पहिलं स्पीच आहे, तुम्ही मला उभा करा. 1 तासभर सुद्धा अगोदर मला कळवलं नाही. तुम्ही तुमच्या तोंडात येईल ते बोला, पण बोला म्हणले. या ठिकाणी काँग्रेसचा बोलणारा माणूस नाही असं वाटू नये. आणि मग मी नंतर त्या ठिकाणी भाषण केलं की चरण सिंग साहेबांनी, प्राईम मिनिस्टर होते ते, नंतर इकडे ते अध्यक्ष, ते काही लीडर ऑफ द अपोजिशन नव्हते कारण ते त्यांची पत्नीच निवडून आले होते, परंतु त्यांना लीडर ऑफ द अपोजिशन सारखंच वागवत होते. नंतर ते म्हणाले की शेतीला पैसेच दिले नाहीत. मी म्हटलं की शेतीला पैसे दिले नाहीत चरण सिंग साहेब म्हणतायत, काय बघून म्हणतायत. तर ॲग्रिकल्चर मिनिस्टरला, शेतीच्या मंत्र्यांना जेवढे पैसे दिलेले तेवढेच बोलून बोलतायत, परंतु शेती करता काय करायला पाहिजेत, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. मग इरिगेशन याला पैसे जे दिले इरिगेशन मिनिस्टरला ते शेतीचेच पैसेच आहेत ना. आता शेतीमध्ये विहिरीतलं पाणी काढून जर जमिनीला द्यायचं असेल तर वीज लागते, त्याला लागणारे पैसे हे तुम्ही वीज मंत्र्याला दिले ना, तेच दिले ना. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण द्यायचंय म्हणून शिक्षकाला पैसे दिले ना, ते त्यांचेच दिलेले. आणि ते पोरं नंतर मग ॲग्रिकल्चरमध्ये वगैरे जाऊन करायला लागलेले, ते पैसे त्यांनाच दिले ना. ॲग्रिकल्चरच्या रिसर्च करता जो पैसा आहे तो दिला, तो शेतकऱ्याला दिला नाही, तो शिकलेल्या माणसाला दिला आणि हे केलं. मग ते पैसे शेती करताच दिलेले आहेत की. असा सगळे जर आकडे काढले तर पैसे शेतीला किती मिळाले या बजेटमध्ये याची तुम्हाला कल्पना आहे. आणि लोकांनी टाळ्या वाजवल्यानंतर त्यांना वाटलं की हे फक्त शेतीबद्दलच पैशाबद्दल बोलत नाहीत, शेती करता उपयोग येण्याकरता वेगवेगळ्या मिनिस्ट्रीला जे पैसे दिले आणि त्याचा एकूण आकडा पाहिला तर तो खूप मोठा होतो, म्हणून त्याला दिले. मग त्याने उठले म्हणले की हे तुम्ही आपला विचार दाखवून काहीतरी केलं म्हणले, फायनान्स मिनिस्टरने जे केलं नसेल ते तुम्ही बोलला म्हणले. तर मी म्हटलं फायनान्स मिनिस्टर म्हणजे व्यंकटरमणजी प्रसिद्ध फायनान्स मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर तामिळनाडूचे होते, इथले तसलेच आहेत. तुमचा विचार म्हणजे 300 कसे पुरे होतात म्हणले. मी म्हटलं हे अशीच गोष्ट आहे जी पूर्वी गोष्ट मी सांगितली त्याप्रमाणेचीच गोष्ट आहे. जर इरिगेशन डॅम करायचं असेल तर लोकांना काम मिळेल का नाही, मग त्या पैसा ह्या 300 करोडच्या शिवाय आहे का नाही. शिक्षण द्यायचं असेल मुलाला शेतकऱ्याच्या, तो पैसा दिला तर शेतकऱ्याच्याच मुलाला दिल्यासारखं होणार का नाही. आणि त्याच्यानंतर जर गावापर्यंत वीज घेऊन जायची असेल तर त्याला जे वीज नेण्याकरता तार लावायचे, खांब लावायचे, त्याचे जे पैसे जे आहेत आणि जे लोक आहेत ते मिळाले का नाही. मग असं जे आहे ते सगळं शेती करता जर केलं तर शेतीला पैसे कमी मिळाले आणि बेरोजगार माणसाला काम देण्याकरता पैसे कमी मिळाले असं आपल्याला म्हणता येईल की पुन्हा टाळ्या वाजवल्या. आणि मिसेस गांधी, इंदिरा गांधी बसलेले होते त्या ठिकाणी, ते ऐकत होते सगळ्या. त्याने ऐकलं आणि त्याच्यानंतर मग डिफेन्सवर ते बजेट झालं
आणि मला बोलायला सांगितलं. आणि त्या डिफेन्सच्या बजेटमध्ये मी म्हटलं की आपल्याकडे डिफेन्सचे बजेट जे आहे याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपल्या शेजारी राष्ट्राचे बजेट आहेत म्हटलं डिफेन्सचे, आणि ते संशोधनही आहे. आणि आपल्याला सुद्धा त्या दृष्टीनं बघावं लागेल. आर्मीची संख्या जास्त आहे, परंतु नेव्हीची संख्या जास्त नाही. आणि समुद्र हा जमिनीपेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा आहे. तिथे जर आपल्याला आपलं जर काही वर्चस्व करायचं नसलं, पण आपलं जर संरक्षण करायचं असलं तर तिथे सुद्धा करावं लागेल, म्हणून तो पैसा द्यावा लागेल. त्या ह्याच्यापेक्षाही जास्त जे जागा आहे ती आकाशाची आहे, जिथे विमान चालतात, त्याच्याकडे पैसे द्यावे लागणार आहेत. आणि म्हणून डिफेन्सचा विचार म्हणजे फक्त आर्मीचाच लोकाला दिलेला नाही आहे, नेव्हीचाही द्यावं लागेल आणि एअरफोर्सही द्यावं लागेल, टाळ्या वाजवल्या. आणि त्याच्यानंतर मिसेस गांधीला व्यंकटरामन म्हणाले जाऊन की मला शिवराज पाटलाला तुम्ही माझ्या मिनिस्ट्रीमध्ये पाठवा, मी त्यांना स्टेट मिनिस्टर म्हणून घेतो माझ्याबरोबर. काय तर त्यांना हे बरं वाटलं होतं. ते म्हणले मी आता, मिसेस गांधींनी म्हटलं की मी त्याला डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये घेतलं आहे. ते म्हणाले आता तुम्ही घेतलंय म्हणल्यानंतर तर मी काय म्हणणार, आणि मग मी डिफेन्स मिनिस्टर झाला. असं हे राजकारण माझं सुरू झालं. डिफेन्स नंतर आपण विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होतात काय, आणि नंतर विज्ञान तंत्रज्ञान मंत्री असताना आपण कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल किंवा दूरदर्शनवरच्या वेगवेगळ्या वाहिन्या या संदर्भात बोलत असताना आपण एकंदरीत देशाच्या राजकारणात कशा प्रकारे यशस्वी होऊ शकलात, ह्याचं कारण काय किंवा रहस्य काय? मी आपल्याला सांगतो की डिफेन्समध्ये आल्यानंतर मिसेस गांधीच्या बरोबर काम करत होतो, म्हणून मला कुठलीच अडचण येत नव्हती कामाची. फायनान्स मिनिस्ट्रीत येत नव्हती, होम मिनिस्ट्रीत येत नव्हती, डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये येत नव्हती. आणि मिसेस गांधींनी मला डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये घेतलेलं होतं. मग काय झालं की मला स्टेट मिनिस्टर म्हणून घेतलं होतं, पण त्यांना वाटायचं की मी फुल फ्लेज मिनिस्टर झाला पाहिजे. मग त्यांनी मला काय केलं, फॉरेन ट्रेड मिनिस्ट्रीमध्ये प्रणब मुखर्जी होते, व्यंकटरमणजीला फायनान्स मिनिस्टर होते, त्यांना डिफेन्स मिनिस्टर केलं. आणि प्रणब मुखर्जीला जे फॉरेन ट्रेड मिनिस्टर होते त्यांना फायनान्स मिनिस्टर केलं, आणि मला डिफेन्स मिनिस्ट्रीमधून फॉरेन ट्रेड मिनिस्ट्रीमध्ये पाठवलं. आणि फॉरेन ट्रेड मिनिस्ट्रीमध्ये मला फार दिवस, एक वर्ष, 1.5-2 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. तर एक फॉरेन ट्रेड मिनिस्टर आला होता. मी त्यांना म्हटलं की तुम्ही आमचा कापूस जो आहे इजिप्तच्या कापसासारखा इतका चांगला कापूस आहे, आमचा कापूस तुम्ही का घेत नाहीत? तर ते म्हणाले की अहो मी कापूस घेतच नाही म्हटले आम्ही, सूती घेत नाही म्हणले आम्ही, आणि कपडाही घेत नाही म्हणले आम्ही. आम्ही जे कपडा तयार झालेला आहे त्याचं अंगावर ते वापरायचे कपडे शिवतो म्हणले, स्त्रियांचे आणि पुरुषाचे. आणि त्याच्यामुळं कापूस विकत घेऊन सूत करून कपडा करून विकण्यापेक्षा हे केल्यानं आम्हाला पुष्कळसे पैसे मिळतात. आता हे तुम्ही जर करत असाल तर तुमचाही फायदा होईल, पण तुम्ही कापूस विकायचा प्रयत्न करूलात म्हणले, कपडा बी विकायचा प्रयत्न करत नाही, तुम्ही ड्रेस विकायचा सुद्धा प्रयत्न करत नाही. मी म्हटलं तुमचं म्हणणं अतिशय चांगलं आहे आणि आम्ही ह्याच्यावरती प्रयोग करू. त्याच्यानंतर मग त्यांनी मला फॉरेन ट्रेड मिनिस्ट्रीमधून मग सायन्स मिनिस्ट्रीमध्ये घेतलं. आता सायन्स मिनिस्ट्रीमध्ये 7 मिनिस्ट्रीज होत्या. इलेक्ट्रॉनिक्स होतं, ॲटॉमिक एनर्जी होती, ओशन डेव्हलपमेंट होतं, जेनेटिक्स होतं, आणि दुसरे असे एकूण 7 मिनिस्ट्रीज होत्या. आणि मिसेस गांधी मिनिस्टर होत्या आणि मला स्टेट मिनिस्टर म्हणून घेतलं. आता तिथे गेल्यानंतर मिसेस गांधींनी मला एका दिवशी दटावलंच. एक दिवशी असं झालं होतं की सोलार एनर्जीवर ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स होते, मॅडम गांधी झाल्या होत्या, आणि त्यांनी मला म्हणले शिवराज तुम्ही माझ्याबरोबर इंटरनॅशनल कॉन्फरन्सला सुद्धा चला. मला काहीतरी काम होतं. मी म्हणलं मॅडम
तुम्ही म्हणायला लागलेलात परंतु मला ही अडचण यायला लागलेली आहे, तुम्ही परवानगी दिला तर मी जरा थांबतो इथे. ते म्हणाले काय हरकत नाही. ते गेले तिकडे आणि आले परत. मिसेस गांधी सोलार एनर्जीला फार महत्त्व देत असत. ते म्हणत असत की कोळसा संपेल, जमिनीखालचं ऑइल संपेल, परंतु सूर्यकिरण हे करोडो वर्षापर्यंत मिळत राहील. आणि त्या सूर्यकिरणापासून जर वीज तयार केली तर तुम्हाला जे एनर्जी लागते ती सगळ्या देशाला एनर्जी पुरवू शकते. जगातले सगळे राष्ट्र, अमेरिका वगैरे, रशिया वगैरे सगळे, चायना वगैरे सगळे हे करायला, आपणही करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ते आल्यानंतर मला बोलावून घेतलं. म्हणले शिवराज, वाय आर यू नॉट डुईंग एनिथिंग फॉर फोटोवोल्टॅइक एनर्जी. फोटोवोल्टॅइक एनर्जी म्हणजे प्रकाशाच्या मदतीने केलेली एनर्जी. का करत नाही. म्हणलं मॅडम फार पैसे लागतात, तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायचे. म्हणलं मॅडम माझा खिसा तेवढा मोठा नाही, माझ्या एवढे पैसे नाही आहेत, पैसे मी कुठून देणार. फायनान्स मिनिस्टरला विचारला का म्हणले. मी म्हटलं मॅडम पैसे इतके मोठे आहेत की मी मागितले तर ते काय म्हणतील, पोरग काही मागायला लागलेलं आहे, नवीन नवीन आहे, मी ज्युनियर मिनिस्टर आहे, तुम्ही सांगितलं तर ते काम होऊ शकतं. तर ठीक आहे म्हणाले, तुम्ही जाऊन त्यांना सांगा, मी करते. मग त्या ठिकाणी मला त्याने पुष्कळ हे झालं. पण दुर्दैवानं काय झालं की सोलार एनर्जीचे पैसे, ऑटॉमिक एनर्जीचे पैसे आणि इलेक्ट्रॉनिकचे पैसे ह्याच्यामध्ये पुष्कळ पैसे त्यांनी दिले. नंतर राजीव गांधी चीफ प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर वगैरे पैसे दिले. परंतु थोड्याच दिवसामध्ये मॅडम गांधी गेल्या आणि त्याच्यानंतर मग काही दिवस मी राजीव गांधी बरोबर सुद्धा राहिलो. पण राजीव गांधी म्हणले की हे यांचं डिफेन्समध्येच हे जास्त चांगलं आहे, म्हणून मला पुन्हा डिफेन्समध्ये पाठवलं त्यांनी. आणि डिफेन्समध्ये मग मी काम करायला लागलो त्या ठिकाणी. पण डिफेन्समध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर मग निवडणुका वगैरे झाल्या आणि राजीव गांधी पुन्हा निवडून आणि प्रचंड मताने निवडून आले त्यावेळेस. आणि त्यांनी मला मिनिस्ट्रीमध्ये घेतलं. मग डिफेन्समध्येच मला काही दिवस ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही डेप्टी स्पीकर ऑफ द पार्लमेंट व्हा. मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं होतो. मी डेप्टी स्पीकर झालो. वर्ष दीड वर्षात डेप्टी स्पीकर झालो. पुन्हा इलेक्शन झाली. ते म्हणाले की आता तुम्ही पी व्ही नरसिंहराव प्राईम मिनिस्टर झाले आणि शरद पवार जे आहे ते प्राईम मिनिस्टरसारखं आता जागा करणार होते. ते मला विचारले शरद पवारांनी एके दिवशी की तुम्ही काय करणार, मला प्राईम मिनिस्टर व्हायच्या करण्याकरता मी प्रयत्न करतो. मी म्हणलं तुम्हाला तिकीट दे, मी तुम्हाला मतदान करेन, परंतु माझं एक म्हणणं आहे की फक्त महाराष्ट्राच्या एमपीच्या मदतीनेच तुम्ही प्राईम मिनिस्टर होऊ शकता का. तुम्ही बघून तरी घ्या की तुम्हाला जगात दुसऱ्या प्रांतातले किती म्हणणार आहेत. मग त्याने काय केलं की पुन्हा मला बोलून घेतलं आणि मला म्हटले की तर ते म्हणाले की तुम्ही प्राईम मिनिस्टरला सांगा की माझा एक माणूस आणि पी व्ही नरसिंहरावचा एक माणूस, दोन माणसाला ची कमिटी करा आणि त्यांना सांगा की काँग्रेसच्या लोकांना विचारा की प्राईम मिनिस्टर कोण व्हायला पाहिजे आणि ज्याला जास्त मतं मिळतील त्याला तुम्ही करा. पीव्हीला मिळाले तर पीव्हीला करा, मला मिळालं तर मला करा, पण मी इलेक्शन तसं लढवणार नाही. मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की ठीक आहे. आणि त्यांनी कमिटी केली आणि ती कमिटी केल्यानंतर मग अर्थातच पी व्ही नरसिंहरावला मतं जास्त मिळाले आणि ते झाले. मग पी व्ही नरसिंहरावने काय केलं नंतर की पी व्ही नरसिंहरावने नंतर हे झाल्यानंतर मग ते मला शरद पवारला म्हणले शरद पवार तुम्ही माझ्या मिनिस्ट्रीमध्ये या. तर शरद पवार म्हणले मी येतो, पण माझी एक शर्त आहे, मला डिफेन्स मिनिस्ट्री द्या. माझं नाव डिफेन्स मिनिस्ट्री करता होतं, कारण मी मिसेस गांधी बरोबर डिफेन्स मिनिस्ट्रीत होतो, सायन्समध्ये होतो, अटॉमिक एनर्जीमध्ये होतो, ते करायचं होतं. पीव्हीने मला टेलिफोन केला आणि म्हटलं की आय एम सॉरी, मी शरद पवारला डिफेन्स मिनिस्टर करू, तुम्हाला करू शकत नाही, मी तुम्हाला काहीतरी करेन. मी म्हटलं मला काहीतरी करायचं, तुम्ही काही विचार करू नका, तुमची अडचण मला माहिती आहे आणि तुम्ही काही हे काही करा नाही, तुम्ही जरूर त्यांना करा. मग ते डिफेन्स मिनिस्टर झाले.
त्याच्यानंतर मला म्हणले आता तुम्ही स्पीकर व्हा. मी म्हणलं ठीक आहे. मी स्पीकर होतोच महाराष्ट्रामध्ये, डिप्टी स्पीकरही होतो तिथं. मी स्पीकर झालो. स्पीकर झाल्यानंतर 6 वर्षापर्यंत स्पीकरशिप राहिली. काय की इलेक्शन लागल्यानंतर दुसरा स्पीकर निवडून येईपर्यंत तो स्पीकर कंटिन्यू करतो, म्हणून त्याला 5च्या ऐवजी 6 वर्ष मिळतात. मी तिथे राहिलो. आणि त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मग हे सगळे इंदिरा गांधीची हत्या झाली. त्याच्यानंतर राजीव गांधी हे गेले, PV नरसिंहरावनी केलेले होते ते सुद्धा रिटायर झाले. आणि नंतर मग मनमोहन सिंगचं नाव वगैरे आलं. मिसेस गांधीचं नाव होतं. मिसेस गांधींनी येऊन सांगितलं, सगळ्या पार्टीच्या लोकांनी सांगितलं की मिसेस गांधी, सोनिया गांधींनी प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे. सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर त्यांनी सांगितलं येऊन की मी प्राईम मिनिस्टर होणार नाही. काँग्रेस पक्षाच्या लोकांनी मनमोहन सिंगला प्राईम मिनिस्टर करायचं ठरवलेलं आहे आणि मनमोहन सिंगला प्राईम मिनिस्टर केलं. मग मनमोहन सिंगनी मला त्याने नंतर मग बरोबर घेतलं. नंतर मग त्यांनी आणि त्याच्यानंतर मग मनमोहन सिंगनी नंतर मग होम मिनिस्ट्रीमध्ये आलं. असं राजकारण आमचं सुरू झालं, चालू राहिलं. सर, कधीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये न येता तुम्ही राजकारणात जहा राज, मला अंची कुलकर्णीची आठवण होती, ते म्हणायचे जहा राज वहा शिवराज. हे कसं काय जमत गेलं सर? नाही, असं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं म्हणजे जर आपण स्वतःलाच जे लोकाला हे करू नका म्हणून सांगतो ते टाळलं तर अडचण होत नाही. पण जे लोकाला करू नका म्हणून सांगितलं आणि तेच आपण करायला लागलो तर आपण अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आपण एक जर चूक केली तर ते दुसरे लोक म्हणतात आम्हाला शहाणपणा शिकवत होते, आता हे तेच करायला लागलेत. मग त्यांची बोलण्याची चर्चा होते, न्यूजपेपरमध्ये येतं आणि मग त्यांना त्रास होतो. मला हा त्रास झाला नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री, स्पीकर, केंद्रात मंत्री आणि स्पीकर, सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद कुठे मिळाला असं वाटतंय? मला सगळ्या कामामध्ये आनंद मिळाला. एकही मिनिस्ट्रीमध्ये मला त्रास झाला नाही, मला अडचण आली नाही. मग सरकारी नोकरांनी मला मदत केली, जे तज्ज्ञ होते त्यांनी मला मदत केली आणि बाकीचे जे मंत्री होते त्यांनी मदत केली. हे विनाकारण चुकी करायचा भानगडीत पडत नाही आणि एखाद्या वेळेस चूक झाली तर माफ करा म्हणून म्हणतो. म्हणून त्यांनी कुणीही मला त्रास दिला नाही, सगळ्यांनी मला मदत केली. त्याच्यामुळं मला काम करण्यामध्ये सगळ्याची मदत मिळाली. अपोजिशनच्या लोकांची मदत केली, वाजपेयीची सुद्धा मदत मिळाली, अडवाणीची सुद्धा मला मदत मिळाली. आणि एखादा माणूस विरोधी पक्षाचा चुकून जर काही बोलला स्पीकरच्या विरुद्ध किंवा मिनिस्टरच्या विरुद्ध तर ते लोक म्हणायचे की ह्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही, घेऊन माफी मागायला लावायचे येऊन पार्लमेंटमध्ये येऊन म्हणून. आणि ह्याच्यामुळं मला त्रास झाला. मग माझ्या शहाणपणामुळं, माझ्या विद्वत्तेमुळं मला यश मिळालं असं नाही, सगळ्यांनी मला मदत केली म्हणून मला यश मिळालं. नाही सर, दिवसेंदिवस ग्रुपिझम पॉलिटिक्समध्ये चाललेलं आहे आणि आता तुम्ही बोलणार नाहीत मला ठाऊक आहे की राष्ट्रपती पदासाठी तुमचं नाव चालू असताना आपण ज्यांना पंतप्रधानासाठी मतदान घ्यायला लावलं, मग तुम्ही कुठंतरी देवदेव करता म्हणून ममता बॅनर्जीला सांगून ही चर्चा आहे. आता गॉड नो अँड यू नो, तुम्ही जाणता, माफ करा, खरं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण अनेक लोकांना पडलेलं कोडं आहे की राष्ट्रपती पदाचं नाव अंतिम टप्प्यात आपलं असताना तुमच्याच सुशीलकुमार शिंदेंच्या भाषेत हिरवळीतील हिरवे साप आणि मित्रातले शत्रू कळू शकत नाहीत, असं राष्ट्रपती पदाच्या वेळेस झालं असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, झालं असलं तरी मी ते झालं आहे म्हणणं बरोबर नाही. आणि म्हणून माझं नाव होतं, परंतु मिसेस गांधीला किंवा काँग्रेस पक्षाला वाटलं असेल की ह्या केलं तर बरं आहे, परंतु आणखी कमी वयाचे लोक आहेत, कसं करतात की काय नाही की म्हणून त्यांना वाटलं तर कसं होईल. आणि दुसरे काय झालं
की पुरुषाला तुम्ही अध्यक्ष करायला लागलात, स्त्रीला का नाही? मग कोणाला करायचं स्त्रीला? मग प्रतिभा पाटीलच करा. महाराष्ट्राचे लोक म्हणाले की प्रतिभा पाटील शिवराज पाटलापेक्षा सिनियर आहेत आणि चांगले आहेत. मग तुम्ही त्यांचं नाव प्रतिभा पाटलाचं नाव केलं. आणि मिसेस गांधीची अडचण मी म्हणत नाही, पण ते म्हणाले असेल शिवराज पाटील काय आणि प्रतिभा पाटील काय. मग प्रतिभा पाटलाला केलं आणि प्रतिभा पाटलाने अति चांगल्या पद्धतीने राज्य केलं. आता राजकारणामध्ये तुमचे मित्रही असतात, राजकारणामध्ये तुम्हाला दुरून पाहणारेही असतात. राजकारणामध्ये कधी आपल्याला ते म्हणजे आपण फार नियमानं वागतो असे समजणारे माणसं असतात आणि ह्यांच्या नियमानं वागण्यामुळं ह्यांचं कामच होत नसते. एका चपराशाला बदली करा म्हणायचे तर करत नाहीत मिनिस्टर असून. मग असले लोक मिनिस्टर काय करायचे? आमच्यासारख्याला वाटतंय की तुम्ही चपराशाला सुद्धा बदली करायला सांगायला लागलेलं, मग पैसे घेऊन सांगायला लागलेत, कुणाच्या म्हणण्यावर सांगायला लागलेत, असे होते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जर जास्त लक्ष नाही घातलं तर अडचण येत नाही. सर, राजकारणामध्ये गांधीनंतर गांधी, पवारानंतर पवार, पाटलानंतर पाटील, देशमुखानंतर देशमुख, म्हणजे तुम्ही घरामधून कोणालाही इंट्रोड्यूस केलं नाही की तुम्हाला चूक केली असं वाटत नाही का सर? नाही, मला घरामध्ये, आमच्या घरामध्ये मला राजकारणात जाऊ नये म्हणून सांगणारे होते. सांगता वडील मला म्हणायचे तुमच्यासारख्या माणसाने राजकारणात जायला नको, यू विल नॉट बी अ सक्सेसफुल पॉलिटिशियन. उगाच कुठतरी अडकून पडाल, काहीतरी किती चांगलं केलं सर तुम्ही. नाही तर परंतु मी म्हटलं की जे व्हायचं असेल ते होईल, मी सांभाळून वागेन तुमच्या म्हणण्याप्रमाणे. परंतु मी नाही कशाला म्हणू, मी केलं. परंतु त्यांनी मला म्हटलं की मी ह्यांना मदत अजिबात कसल्याही प्रकारची मदत नाही करणार आहे. आणि त्यांनी मला मदत इलेक्शनमध्ये कधीच केली नाही. मी गेलं म्हणजे नमस्कार केल्यानंतर डोक्यावर हात ठेवत होते, एवढंच करत होते ते. आणि सर, सगळं करत असताना राजकारणामध्ये लोक सत्तेतून संपत्तीतून सत्ता इकडं मग्न असताना तुम्ही मात्र संत, महंत, विज्ञान, तंत्रज्ञान, लेखन, कविता, पुट्टपुर्तीचे साईबाबा, नंतर गिरिधाराचे देवा, हे कसं काय हो साहेब? म्हणजे ह्या कलियुगामध्ये हे कसं काय घडलं? नाही, काय आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते कशा येतात सांगणं मोठं अवघड आहे. मी काही पूजा अर्चा लहान असताना मलाच पाठवून देत होते. चाकूरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करायला प्रत्येक वर्षाला एक श्रावण महिन्यामध्ये पूजा व्हायची. त्यावेळेस मलाच ते पाठवून देत होते ते. त्याच्यानंतर मग मी शिकायला वगैरे गेलो आणि नंतर मग काय हे सगळं हे गेलं. तर मग त्याच्यामुळं थोडंसं नंतर मग साईबाबांच्या दर्शनाला गेलो आणि त्याच्यानंतर मला जावं असं वाटलं. त्याच्यानंतर त्रिधाराच्या देवाकडे जावं वाटलं, त्यांच्याकडे वाटलं. म्हणजे ते मला हे करत असत की हे राजकारण जरी असलं तरी आपल्याकडे येते म्हणून अतिशय प्रेमाने अगदी घरच्या मुलासारखं मला ते वागवत असत आणि त्यांच्या सांगण्यात बोलण्याचा परिणाम होत असे. आणि मी पुस्तकं वाचायचे. मग वॉरची पुस्तकं मी जास्त वाचत होतो म्हणून डिफेन्समध्ये गेलो. सायन्सची पुस्तकं, स्टुडंट सायन्स होतो म्हणून सायन्सची पुस्तक वाचत होतो. आणि यांच्या आशीर्वादानं कधी कधी मग रामायण, महाभारत, गीता वाचत होतो. एवढंच नाही, पण मी कुराण शरीफ, बायबल, बुद्ध धर्माचे पुस्तकं, जैन धर्माचे पुस्तक वाचत होतो. त्याचा काय परिणाम झाला असेल ते झाला असेल. परंतु मी काही पूजा करण्यामध्येच वेळ घालत होतो असं नाही आहे किंवा काही नाही आहे. परंतु चांगले विचार, तर ईश्वर पृथ्वी कोणी निर्माण केली, ब्रह्मांड कोणी निर्माण केलं, तर म्हणजे ईश्वरांनी निर्माण केलं. तर एक जे ईश्वराला न मानणारा माणूस होता त्यांनी म्हटलं ईश्वराला कोणी निर्माण केलं, म्हणजे अडथळा असा निर्माण केला.
आता काही लोकांनी म्हटले की ईश्वर, हिंदूचा ईश्वर कसा 4 हाताचा, एक करणारा वगैरे वगैरे. तर दुसऱ्या एकाने म्हटलं की समजा घोड्याला वाटलं की ईश्वर आहे म्हणून, तर घोडं काय म्हणेल, माणसासारखा ईश्वर आहे म्हणेल का घोड्यासारखा ईश्वर आहे म्हणेल. हे असेच हे सगळे चालत होते. मी म्हटलं हे सगळं जरी असलं तर जी एनर्जी आहे, ज्याचं रूप नाही, ज्याचं रंग नाही, ज्याचा आकार नाही, जी एनर्जी आहे, आणि ती एनर्जी असल्यामुळं आकाशामध्ये जे आहे ते आहे, प्रकाशामध्ये जे आहे ते आहे, जमिनीमध्ये आहे ते आहे, समुद्रामध्ये आहे ते आहे. आणि ही सगळी एनर्जी जी आहे ती एनर्जीच ईश्वराचं स्वरूप आहे. त्याच्यामुळंच जे काही मनुष्य निर्माण झाला, प्राणीही निर्माण झाले, वनस्पतीही निर्माण झाले, जमिनीमधील पीकही येतंय असं मला वाटत होतं. आणि त्याचा परिणाम जे झाला असेल ते झाला असेल. परंतु मी त्रिधाराला जात असे, मला जावं असं वाटायचं. शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबर मी साईबाबांच्या दर्शनाला गेलो. गेल्यानंतर मला जावं असं वाटत होतं. आणि त्याचा जो काय परिणाम झाला असेल ते त्यांच्या आशीर्वादाने झाला असेल. परंतु मी काही जसे दुसरे लोक भजन कीर्तन वगैरे करतात वगैरे असं काही नाही. तिरुपतीला मी जात असे, देवांच्याच ठिकाणी जात असे आणि हे करत असे. म्हणजे एनर्जी हीच ईश्वरी शक्ती आहे. ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, पृथ्वीची नाही, ब्रह्मांडाची. पुष्कळ 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 पृथ्वीसारखे आहेत. म्हणजे 50,000 प्लॅनेट्स आहेत म्हणतात. कोणी काय म्हणतंय, कोणी काय म्हणतंय. तर खरं खोटं ते सायंटिस्टला माहिती आणि विचार करण्याला माहिती. त्याच्यामुळं जे परिणाम झाले ते झाले. आणि त्याचा उपयोग चांगल्या रीतीनेच झाला. भीती वाटली नाही आणि काही करू नये ते करावं असंही वाटलं नाही. आणि हाच खरा आशीर्वाद होता असं मानून चालतो. आपण नगराध्यक्ष झालात ते राज्यपालापर्यंत दिवसेंदिवस कॅश, कास्ट आणि क्राईम खाजगी दब्या आवाजात भीत लोक तुमच्याकडे बोलतात. लोकांना भीती वाटते की साहेबांना हे आवडणार नाही. पण अमृत महोत्सवी वर्ष, आता हे भारताच्या लोकशाहीचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि आपल्याला एकंदरीत भारताच्या भवितव्याविषयी की दिवसेंदिवस पुन्हा एकदा भारत फाळणीच्या दिशेनं जातोय का काय, गुन्हेगारी वाढत चालली, जातीयवाद वाढत चाललेला आहे आणि पैशाचं राज्य हे वाढत चाललेलं आहे. मला आठवतंय की आपण जेव्हा निवडणुकीच्या प्रचारात असायचे, लोक म्हणायचे तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. आणि मला वाटतं की डायरेक्ट लोकसभेचे स्पीकर झाल्यानंतर प्रक्षेपण आपण सुरू केलं. खासदार निधी, आमदार निधीचे जनक तुम्ही, नंतर EGS रोजगार हमी योजनेचे जनक तुम्ही. पण तुम्ही कधीच मी हे केलं म्हणून सांगत नाही. हे का? कारण मी एकट्याने केलेलंच नसतं ते. हा जो विचार आहे तो कुणीतरी विचार केलेला असतो. तो विचार कसा राबवायचा आहे ह्याच्याबद्दल दुसऱ्यांनी कुणीतरी सांगितलेलं असतंय. आणि त्याला लागणारा पैसा देणं म्हणजे सरकारला द्यावा लागतो आणि यंत्र द्यावं लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर योग्य रीतीने आपण मॅनेज केल्या तर ते होत असतं. परंतु मी केलं हे म्हणणं, पैसा तुम्ही दिला का, विचार तुमचा होता का, तुम्ही त्याला ते केलं का, हे होत नाही. आणि म्हणून मी केलं म्हणणं हे बरोबर नाही असं मला वाटत असेल. मांजरा कारखान्याला लायसन हे आपण केंद्रात असल्यामुळं मिळालं. त्याचबरोबर तुळजाभवानीचं लायसन आपल्यामुळं मिळालं. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचं एक्सपान्शन आपल्यामुळं मिळालं. धनेगाव आपल्या धरणाची उंची आपल्यामुळं वाढवली. पण दुर्दैवानं आम्हाला वाटतंय किंवा आमच्या बुद्धिमत्तेनुसार की मी हे केलं. मला काल परवा एक जण सहज म्हटला, पाटील साहेबांनी काय केलं. म्हणजे छत्रपती वाचनालय शिवराज पाटील चाकूरकरांनी केलं लातूरचं नगराध्यक्ष असताना. गोलाईच्या 2ऱ्या मजल्याचं काम केलं. भुयारी गटार योजनेचं काम केलं. मला असं वाटतं की लोकांना वारंवार ब्रेन हॅमर केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून केलं पाहिजे. ते आपण केला नाहीत, आपल्याला त्याचं दुःखही नाही. पण एक जेव्हा इतिहास लिहिला जाईल,
कारण इतिहासकार असतील, पत्रकार असतील, चित्रकार असतील, हे सगळे संधी साधू आणि पैशाभोवती फिरणारे झालेले आहेत आणि त्यामुळं कुठंतरी प्रामाणिकपणे निर्भीडपणे लिहिणारी माणसं राहिली नाहीत आणि मग भारताचा अमृत महोत्सवाचं साजरं करत असताना भवितव्य काय, आपल्याला काय वाटतंय? या सगळ्या वैफल्य झालेलं आहे, आत्महत्या वाढल्या आहेत, भ्रष्टाचार वाढला आहे, गुन्हेगारी वाढली आहे, जातीयवाद वाढला आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतं की उद्याचं भारताचं भवितव्य काय? तुम्ही लातूरमध्ये काय केलं हे तुम्ही मला सांगायला लागलं, परंतु देशाकरता लातूरमध्ये जे झालं त्याचा काय परिणाम होतो हे कुणीच बोलत नाहीये. आता या ठिकाणी BSFची ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूशन झालं. विलासराव त्यावेळेस चीफ मिनिस्टर होते आणि मी ते करा म्हणून सांगितलं नव्हतं माझ्या ऑफिसमधले, पण जे माझ्याबरोबर जे काम करत होते ते म्हणाले की साहेब तुमच्या ह्याच्यामध्ये लातूरमध्ये आम्हाला हे करावं वाटतंय, जमीन आम्हाला मिळेल का? मी म्हटलं मी द्यायला होतो जमीन तुम्हाला. मग ते इथं आल्यानंतर विलासरावला म्हटलं की विलासराव आम्हाला हे तुमच्या इथं आणायचं आहे आणि इथून जे ट्रेन झालेली माणसं आहेत ते पूर्ण हिंदुस्थानमध्ये काम करणार आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये काम करणार आहेत, तुम्ही देता का? देतो म्हणले. ते पण पैशाचं काय म्हणले, ह्या खिशातून त्या खिशात जाणार आहेत म्हणले, केंद्राच्या खिशातले स्टेटच्या खिशात येणार, त्यात काय एवढं बेसिस आहे? मी म्हटलं ठीक आहे आणि ते झालं. त्याच्याबद्दल कोणीतरी बोलतंय का? नाही ना. चाकूरला जे तिथे जे झालं त्या ठिकाणी ते आले आणि ते मला म्हणाले की साहेब आम्हाला इथं करायचं आणि ही जागा आम्हाला फार चांगली वाटते. त्या ठिकाणी एक मंदिर तिथे जे आहे साईबाबांचं मंदिर आहे त्याच्या बाजूचंच आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी डोंगरचा भाग होता, पाण्याचा भाग होता आणि वाटेल तेवढी जमीन 300-400 एकर जमीन त्या ठिकाणी मिळणार होती आणि लोक द्यायला तयार होते आणि तिथं काही येतच नव्हतं ते, आणि तिथं ते झालं. त्याचे सगळ्या हिंदुस्थानमध्ये लोक जातात, कोणी विचारायला तयार आहे का? आता ह्या गोष्टी ज्या आहेत ते लोक लक्षात घेत नाहीत. लातूरमध्ये काय झालं हे तुम्ही बघायला महाराष्ट्रामध्ये काय झालं हे नाही, देशातल्या दुसऱ्या प्रांतात त्याचे काय परिणाम झाले हेही नाही, पण ते तुम्ही लिहायला लागलाय. आता सायन्समध्ये अटॉमिक एनर्जी आपण सुरू केली पाहिजे हे म्हणायला मी म्हणणार होतो. अटॉम बॉम्ब करून का करायचं आहे काय असं म्हणणारे काही लोक होते वगैरे होते. हे असं होत असते ते, परंतु मी केलं हे म्हणायसारखी परिस्थिती नसतेच. त्या ऑफिसरनी मला येऊन सांगितलं की साहेब आम्हाला करायचं आहे आणि आम्ही करून देतो आणि लातूरमध्ये आम्हाला फक्त तुम्ही जमीन द्या. आता मी त्यांना जमीन द्यायला लावली म्हणून मी करून दिलो का? विलासरावने म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढी जमीन देतो, मी ते केलेलं आहे आणि इतकी सगळी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये 100 एकर 200 एकर किती एकर पाहिजे आणि तुम्ही सांगा, देतो तुम्ही पैसे म्हणले ह्या खिशातले त्या खिशात जाणार आहेत, काय करायचं? जेवढे द्यायचं असेल तेवढे द्या, न द्या म्हणले तुम्ही. पैशाची मागणी नाही झाली, सगळी झाली, हे झालं. असं हे राजकारणामध्ये होत असतं आणि जे म्हणतात मी केलो म्हणून त्याच्यामध्ये बरोबर त्यांचा काहीतरी हात असतो करण्यामध्ये, परंतु सगळंच मी केलं असं म्हणायला कुणालाही येणं शक्य नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या माणसाला हे लक्षात आलं त्या माणसाला कधीच अडचण येत नाही. सर म्हणजे मी आज खूप बोलतोय, पण मला असं वाटतं की जाणीवपूर्वक म्हणजे तुम्ही लाखो लोकांचे लातूरचेच नाही महाराष्ट्राचे कवच कुंडल, तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त राष्ट्रपतीच्या वेळेस डिस्टर्ब केलं, पण वारंवार तुमच्याकडे यायचं, गुरुपौर्णिमा आहे म्हणून दर्शन घ्यायचं आणि बाहेर जायचं आणि तुमचे जे भक्त प्रेम करणारे जवळचे त्यांचं छाटणी करायचं. साहेब किती दिवस लोकांनी हे सहन करायचं? असं होत असतं राजकारणामध्ये. राजकारणात मी सांगतो की रामाला वनवासात पाठवायचं काय कारण होतं? काय चूक केली होती रामाने? पैसे खाल्ले होते, कुणाला मारलं होतं, कुणाला त्रास दिला होता, 14 वर्ष वनवासामध्ये पाठवलं. आता ते रामाला होऊ शकतं तर आमच्यासारख्या माणसाला व्हायला काय त्याच्यामध्ये? सर आपलं कर्तृत्व, आपलं व्यक्तिमत्व आणि राजकारणात एवढे वर्ष राहून चारित्र्य आणि आर्थिक असा डाग आपल्याला लागू शकला नाही, पण त्याचबरोबर
अत्यंत विनम्रतेनं उरलेल्या आयुष्यामध्ये मी आपल्याला विनंती करू इच्छितो की लातूरला वाऱ्यावर सोडू नका. वाऱ्यावर सोडलंच नाही. माझं होतं द्या सर, कारण ज्या लातूरकरांनी तुम्हाला, तुम्ही म्हणता लातूरकरांनी काय केलं, तुमचा स्वभाव असल्यामुळे तुम्ही म्हणा लातूरकरांनी फर्स्ट एंट्री, जसं मदर अँड फादर असतात तसं लातूरकरांनी तुमच्याकडं कर्तृत्व होतं, तुम्हाला मोठं केलं. येणाऱ्या काळात तुम्ही जिल्हा परिषदमध्ये लक्ष द्या म्हणणार नाही, विधानसभेला लक्ष द्या म्हणणार नाही, पण माझी तुम्हाला एक 36 वर्ष मराठवाडा नेताचा संपादक म्हणून माझी जाहीरपणे, म्हणजे मी अंधारात बोलत नाही, विनंती राहणार आहे की येणाऱ्या काळात लातूरकरांना तुम्ही सांभाळलंय, तुम्ही खूप केलंय, तुम्ही साखर कारखाने दिले, इंजिनिअरिंग कॉलेज दिले, शाळा दिल्या, भांडणं लागले तर तुम्ही बघत बसता. मला असं सांगावंसं वाटतं की काही काळ आता तरी हेडमास्टर तुम्ही व्हा आणि लातूरला शिस्त लावा, ही जाहीरपणानं मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या स्वभावात बसत नाही हेही मला ठाऊक आहे, पण माझी हात जोडून विनंती आहे साहेब. नाही, काय करू सांगा की तुम्ही मला. तुम्ही थोडं आता तिकीट वाटपाच्या वेळेस लक्ष द्या. तुम्ही शिर्डीला होतात, तुम्ही शिबिराला गेलात, तुमच्या जवळचा बद्दर छाटून टाका, तुमच्या जवळची मोतीपोळे छाटून टाका, तुमच्या जवळची बेदरे छाटून टाका, कारण 100% माणसं पाहिजेत. ते आपण उठ म्हणलं की उठणारे, बस म्हणलं की बसणारे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लहान व्हा असंही म्हणणार नाही, पण तुमच्या शब्दाला प्रचंड किंमत आहे, त्याची बेकिंमत करू नका, पण तुम्ही व्हेटो वापरावा. हे मराठवाडा नेता यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला जाहीर विनंती करतो. ठीक आहे, तुम्हाला घरात उमेदवारी घ्यायची नाही, नका घ्या, आम्ही आग्रह करणार नाही, तर तुम्ही ऐकणारही नाही तर आम्ही आग्रह केला तरी. पण माझी एक नम्र विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये की जिथून तुम्ही नगराध्यक्ष म्हणून तुम्ही निवडणुका लागल्या, आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, तुम्ही दिल्लीला जाऊन बसणार साहेब. मग इतर लोक काय, वैनाथराव सारखे माणसं, गरज पडली की ह्यांना वापरायचं, गरज संपली की फेकून द्यायचं. नाही, मला नेत्यांनी लई केलं, आज पुन्हा का काढलं. आम्ही घरातले सगळेच, आणि तुमचे नाही पण तुमच्या कार्यकर्ता, चाकूरकरांचा माणूस, ओबीसीचा माणूस, मायनॉरिटीचा माणूस म्हणून जर छाटलं जाणार असेल तर हे राज्य शिवरायांचं, महात्मा फुले आंबेडकरांचं, शिवराज पाटील चाकूरकरांचं कसं होणार साहेब. माझ्या एकट्याने होणार आहे का. तुमच्यामुळं होऊ शकतंय, मला ह्याचा कॉन्फिडन्स आहे. मला, मी तुम्हाला सांगतो की ही तुम्ही जी गोष्ट सांगायला लागलेला ते अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या माणसाला वाव मिळाला पाहिजेत हे आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. पण मी एकटाच सांगायला लागलो आणि बाकीचे लोक नाही बोलता गप बसले तर मरतील मग त्यांचं त्यांनी. मग हेच गोष्ट आहे की मी केलं म्हणण्याचा जो प्रकार आहे ना तो बरोबर नाही आहे. आपल्याला सगळ्याला मिळून हे काम करावं लागणार आहे. आपल्याला सगळ्यात जर काही विष असेल डेमोक्रेसीचं ते जातीयवाद आहे, आणि दुसरं विष असेल तर पैशाची ताकद आहे, आणि तिसरं विष असेल तर हातामध्ये दंडा घेऊन मतं मागण्याचं जे आहे ते विष आहे. आता हे मी एकट्या बोलल्याने काही होणार आहे का. मी बोललं तर ते म्हणतील की ह्यांना आता काही करायचं नाही म्हणून बोललेत. निवडणूक पूर्वी जे आहेत, मी 11 निवडणुका लढवल्या. 11 निवडणुकीच्या अगोदर का सांगितलं नाही, आता निवडणूक लढवायचे नाही म्हणून सांगू लागलेत. असं म्हटलं तर काय सांगू मी. म्हणून आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्या देशाची, आमच्या देशाची, आपल्या देशाची आज जी परिस्थिती आहे ती पाकिस्तानची आहे का, नेपाळची आहे का, म्यानमारची आहे का, बांगलादेशची आहे का, श्रीलंकेची आहे का. इथली घटना जी आहे ही हिंदुस्थानची जी घटना जी आहे, पाकिस्तानमध्ये किती घटना बदलल्या, पाकिस्तानमध्ये किती न निवडून आलेले लोक प्रधानमंत्री झाले आणि प्रेसिडेंट झाले. आपल्या इथं असं झालेलं आहे का. त्याच्यानंतर नेपाळमध्ये त्या ठिकाणी त्या राजाच्या सगळ्या घरातल्या माणसाला मारून टाकलं. ते बरोबर होतं का. श्रीलंकेमध्ये, म्यानमारमध्ये जे झालं ते बरोबर होतं का. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये आता जी प्राईम मिनिस्टर आहे तिच्या घरातल्या सगळ्या माणसाला मारून टाकलं.
श्रीलंकेमध्ये काय व्हायला लागलेलं आहे आपण बघायला लागलेलो आहोत. आणि हे सगळं जे आहे जे आपल्या इथं होलेलं आहे ते पंडित जवाहरलालजी, महात्मा गांधीजी आणि त्यांच्यासारखे जे इतर सगळे जे होते, जयप्रकाश नारायण बी, सुभाषचंद्र बोस, दुसरे होते, सगळ्याच्या म्हणण्याप्रमाणे हे झालेलं आहे. आपल्याला सर्वाला मिळून हे करावं लागणार आहे. तुम्ही एकट्या माणसाच्यामुळं होणार आहे म्हटलं तरी ते होणार नाही, आणि नाही होणार म्हटलं तरी ते थांबणार नाही, सगळ्यांनी जर ठरवलं असलं तर. म्हणून आपल्याला हे करावं लागणार आहे. तुम्ही जे म्हणायला लागला ते अतिशय चांगली गोष्ट आहे. जातीच्या नावावर ते राजकारण करू नका. पैसा कमवायचा म्हणून करप्शन करू नका. निवडणुकीमध्ये हजारो करोड मागायला आता खर्च होण्याची शक्यता आहे, ते करू नका. दुसऱ्या देशातल्या लोकांनी काय केलेलं आहे तुमच्याकडे माहिती करता मी सांगतो. कॅनडाने काय केलेलं आहे? कॅनडाने म्हटलं की निवडणुकीला उभारलेल्या माणसाचे जे खर्च होतो तो खर्च सरकारने करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं होतं किती खर्च येतो. तर खर्च येत नाही म्हणले आमच्याकडे. म्हणलं कसं येत नाही? आम्ही सगळ्याला निवडणूक करा म्हणतो, आणि निवडून आल्यानंतर जो निवडून आला त्याला जेवढे वोट पडले त्याच्या 5 पटीने जास्त डॉलर्स तुम्ही त्याला द्या. 2 लाख वोट पडले तर 10 लाख डॉलर द्या. निवडून आलेलाच नाही, न निवडून आलेल्या माणसाला सुद्धा त्याला जेवढे वोट पडले तेवढ्याच्या 5 पटीने द्या. परंतु ज्याला 20% पेक्षा कमी मतं मिळाले, पडलेल्या मताच्या 20% पेक्षा ज्याला कमी मिळाले त्याला 1 पैसे देऊ नका. नाहीतर त्यानं उभा राहिलं आणि म्हणेल की मला पैसे द्या म्हणून. 20% पेक्षा कमी ज्याला मतं मिळाले त्याला 1 पैसा द्यायचा नाही, निवडून आलेले पैसा द्यायचा हे द्यायचा. हे पैशाची जी ताकद आहे निवडणुकीमध्ये ती आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, अकबराच्या काळामध्ये, अकबर चांगला राजा होता, ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं होतं, तर मुसलमान आहे म्हणून त्याला नावं ठेवून नाही. त्याने दीन इलाही सुद्धा करायचा प्रयत्न केला होता, सगळ्या धर्माच्या लोकांचा प्रयत्न केलेला होता. ते जोधाच्या वडिलांना म्हणायचे तुम्ही सैनिक आहात, तुमच्याकडे सैन्य आहे पण ते थोडं आहे, ते सैन्य घ्या, मी तुम्हाला सैन्य देतो, ते घेऊन जा, अफगाणिस्तानवर जाऊन हमला करा आणि तिथून लुटून पैसे आणून तुम्ही 1/4 ठेवून घ्या, 3/4 माझ्याकडे द्या. आणि ते करत होते. ते असंच आपल्या इकडे करत होतो, सगळे राजे, पूर्वीचे राजे करत होते. हेच होतंय. हे सगळ्यांनी केलं तर ते होतंय, नाहीतर होत नाही. तुम्ही एकट्यावर ते किती जरी विश्वास ठेवला, आपुलकीने म्हणा किंवा राजकारणामध्ये होऊ शकते असं तुम्हाला वाटत असेल म्हणून म्हणा, ते होत नाही एकट्यामुळं. सगळ्याचा जर त्याच्यामध्ये जर भाग नसेल तर ते काम यशस्वी होत नाही. महात्मा गांधींनी काय केलं? घर बांधलं नाही, पैसे कमवलेले नाहीत, अफगाणिस्तानमध्ये, आफ्रिकेमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना मदत केली, परत आल्यानंतर ते काही केले नाही, परंतु सगळ्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मुसलमान म्हणून त्यांनी शिव्या दिल्या नाहीत, ख्रिश्चन म्हणून शिव्या दिल्या नाहीत. आपण हिंदू आहोत, हिंदू धर्माला मानणारा महात्मा गांधी एवढाच कुठला दुसरा नेता होता सांगा? मग ते हिंदू धर्म मानणाऱ्याला सुद्धा हिंदू धर्माच्याच माणसाने आपण मारलं, काही मुसलमानांनी मारलं नाही त्यांना. हे जे आहे ते आपण सगळ्यांनी केलं तर ते होऊ शकतंय. एकट्या शिवराज पाटलानं होत नाही. नेहरूजीला सुद्धा मदत घ्यावी लागली, इंदिराजीला सुद्धा प्राण द्यावे लागले, आणि बाकीच्या लोकांना सुद्धा द्यावं लागलं. हे होत आहे. म्हणून आपण सर्वांनी योग्य विचार करून योग्य माणसाला योग्य विचाराकरता जे काही करणं आवश्यक आहे त्या करण्याचा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं जर आपण हात लावला तर मग हे देश पुढे जाईल. जगाचा आम्ही सगळा गुरु होणार. जगाचा गुरु होणं सोपं नाही आहे. जगाचा शत्रू होणंही सोपं नाही, जगाचा गुरु होणंही शक्य नाही. आणि हे जे आपल्या देशामध्ये व्हायला लागलेलं आहे ते आपल्या देशातच व्हायला लागलं आहे असं समजून चालू नका. अमेरिकेत, फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये, रशियामध्ये, चायनामध्ये आणि दुसऱ्या प्रांतामध्ये, आपल्या देशाच्या आजूबाजूला असलेल्या प्रांत तर आहेच, हे जे आपल्या इथं चांगलं वाईट व्हायला लागले त्यांच्याकडेही चांगलं वाईट होतं. तिथेही चांगले माणसं आहेत, चांगलं करतात. प्राण देणारे माणसं आहेत, ते प्राण देतात. दुसरं महायुद्ध झालं आणि ते महायुद्ध जिंकलं, रुझवेल्टला काढून टाकले, चर्चिलला काढून टाकले, स्टॅलिनला काढून टाकले, आणि ह्या लोकांनीच मदत केली होती, बाकीच्या लोकांनी केली नव्हती. आपल्या इथली तशाच प्रकारची परिस्थिती आहे.
म्हणून आपल्याला सर्वांना योग्य विचार करून जावं लागेल. आणि धर्माच्या नावावर ते धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय, धर्म म्हणजे काय, पूजा करणं धर्म आहे का, नमाज पढणं धर्म आहे का, ह्याच्यामध्ये जाऊन करणं धर्म आहे. त्या ठिकाणी जाऊन चांगला विचार करणं हा धर्म आहे. आणि ते म्हणतात की जो माणूस स्वतःचं कल्याण करतो परंतु दुसऱ्याचं नुकसान न करताना स्वतःचं कल्याण करतो आणि दुसऱ्याचंही कल्याण होईल असं जो काम करतो तो खरा धार्मिक माणूस आहे. परंतु स्वतःच्या कल्याणाकरता दुसऱ्याचं नुकसान करतो तो अधार्मिक माणूस आहे. हे आपल्याला सगळ्याला जर समजलं तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जगामध्ये जे चांगले राष्ट्र आहेत त्या राष्ट्रासारखंच आपण होणार. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही समुद्रामध्ये आणि ज्या जमिनीतच आणि आकाशामध्येच राहणार नाही, तुम्ही अंतरिक्षामध्ये सुद्धा जाणार आहात, तुम्ही चंद्रापर्यंत जाणार आहात, तुम्ही मार्सपर्यंत जाणार आहात. तिथे जर 50-100 वर्षामध्ये माणसं गेले नाही राहिले तुम्हाला आश्चर्य वाटू नये. 200 वर्षापूर्वी कुणाला वाटलं असतं की हवाई जहाज करून आम्ही पक्षाप्रमाणे आकाशात उडू, ते मूर्खपणा आहे म्हणून सांगितले असते. मला येऊन म्हणत होते इथे की साहेब कसेही करा पण एक टेलिफोन द्या आम्हाला. तुम्ही म्हटलं की पत्र, टेलिफोनसाठी पत्र मागत होतो. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही 2 वर्ष थांबा, तुम्ही एक टेलिफोन मागवलात नंतर मागाल तेवढं टेलिफोन देतो. ते बाहेर जाऊन तिथं वरून म्हणत होते आम्हाला द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ समजून काहीतरी समजावून पाठवून दिलं म्हणायचं. पण तुमच्या खिशामध्ये आता 4-4 टेलिफोन आहेत की नाही, असंच होणार आहे हे. पण आपण सर्वांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे. एका कुण्याही माणसाला, महात्मा गांधीला करायला जमलं नाही, मोहम्मद पैगंबराला करायला जमलं नाही, येशू ख्रिस्ताला जमलं नाही, गौतम बुद्धाला जमलं नाही, महावीरला जमलं नाही, गुरु नानकाला जमलं नाही, मग आमच्यासारख्या माणसाला जमणार आहे असं कशा करता म्हणायचं. आपण सर्वांनी मिळून जर केलं चांगला विचार त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकानेच केलं थोडासा परिणाम होईल पण ते एवढा परिणाम होईल की त्याची कुणाला जाणीव सुद्धा होणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे जे तुम्ही सांगताय ते. अत्यंत मला जे वाटलं ते मी बोललो, पण हे माझे विचार सर्वांचेच विचार असतात असं नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की विचार करणं सुद्धा एका माणसाला सर्व गोष्टीचं शक्य नाही. काम करणं तर दूर दूर राहू द्या. जगामध्ये चांगले माणसं आहेत म्हणून जग आहे, समाज आहे आणि सरकार आहे. जगामध्ये वाईट माणसं आहेत म्हणून सुद्धा मर्डर्स होत आहेत आणि होत आहेत. मी अमेरिकेमध्ये गेला असताना विचारलं होतं की तुमचा देशाची जमीन एवढी मोठी आहे, आमच्या देशाच्या सारखी एवढी जमीन आहे, पॉप्युलेशन 40 कोटीचं आहे, आमच्याकडे 140 कोटीचं आहे, पण तुमच्या इथे मर्डर्स होतात. ते मर्डर्स किती होतात? 1 लाखामागं 8च्या बरोबर होतात. आमच्या देशामध्ये 140 आहेत, 1 लाखामागं 4 होतात. आमच्याकडे 4 आणि तुमच्याकडे 8 कसे होतात? तर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे हत्यार जे आहे सहजासहजी कुणाला देत नाही, आमच्याकडे हत्यार सहजासहजी करायला मिळतात म्हणून हे बोलायला म्हटलं. आता ही गोष्ट जी आहे ही जगातल्या सर्वांच्या बरोबरची गोष्ट आहे. ती आजच्या घडीला अमेरिकेमध्ये लहान मुलाला मारून टाकले का नाही, रशियामध्ये मारून टाकले का नाही, आफ्रिकेमध्ये वकिलाला मारून टाकले. आता हे जे सगळं जे व्हायला लागलेलं आहे ते आपल्या देशातही होतंय, दुसऱ्या देशातही होते. आपण पूर्णपणे वाईट नाही, आपण पूर्णपणे कमजोर नाही, आपण दुसऱ्या देशासारखेच आहोत. आणि आम्ही देशाचा नेता किंवा देशाचा गुरु होण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण सर्व आपण बरोबरीचे माणसं आहोत आणि योग्य रीतीने वागलं पाहिजेत असं मानणारे पाहिजेत. पाकिस्तानचे लोक, श्रीलंकेचे लोक, दुसऱ्या देशाचे लोक, अमेरिकेचे लोक, फ्रान्सचे लोक, सगळ्या देशाचे, आपल्या प्रांताचे. महाराष्ट्रामध्ये जर आलं तुम्ही म्हणलं की युपीचे माणसं आमच्याकडे काय येऊ लागलेत, बिहारचे माणसं काय येऊ लागलेत, मग हिंदुस्थान एक कशाला पाहिजे? मग आता महाराष्ट्रीयन जर तिथे जाऊन राहायला लागले त्यांना पाठवून द्यावं लागेल, मग कसं करायचं? हे जे विचार आहेत हे जर मोठे विचार झाले आणि सगळ्याचे झाले, 4-2 माणसाचे नाही. महात्मा गांधीचे एकट्याचे होऊन जमलं नाही, त्याला मारून टाकले. लिंकनचं होऊन जमलं नाही, त्याला मारून टाकले. सॉक्रेटिसचं जमलं नाही, त्याला मारून टाकले. आणि महात्मा गौतम बुद्धला सुद्धा विष घालूनच मारलं म्हणतात.
म्हणून चांगुलपणा एका माणसाचा पुरत नाही आहे, सगळ्याचा चांगुलपणा वाढला पाहिजे, तर मग सगळं चांगलं होतं आहे. एकट्या माणसानं काही होत नाही. आता तुम्ही आमचे मित्र म्हणून तुम्ही आम्हाला जरी एवढं जरी म्हटलं तर ते काही खरं नाही हो. साहेब, आपण मराठवाडा नेता यूट्यूबला अत्यंत सविस्तर विस्तृत मुलाखत दिली. मी अनेक आपली भाषणं ऐकलेत. मला आठवतंय निलंगेकर मुख्यमंत्री होते, त्यांनी एक माणूस मंत्रिमंडळात नसलं तर काय होतंय, आणि दुसऱ्या दिवशी प्रियदर्शिनी बागेच्या उद्यानामध्ये आपण भाषण केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की पर्यावरणाचं संतुलनासाठी एक पान सुद्धा बिघडू शकतंय. साहेब, 100% मी तुमच्या विचाराशी राहू शकत नाही. मला जगायचंय, मला चालवायचंय. आम्ही तुम्हाला कधीही सर मला जाहिरात द्या वगैरे म्हणत नाही किंवा मागितलं नाही, कारण तुमच्याकडे मी अंधारात उजेडात जाहीर मी देव म्हणून बघतोय. कारण माझ्यासारख्या ऑलराऊंडर बिघडलेल्या माणसाला सुधरवायचं काम, सत्संगाला लागण्याचं काम, आणि तुम्ही जे प्रेम केलं, तुम्ही जे अत्यंत म्हणजे तुम्हाला जे पहिल्या दिवशी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपासनं लोकसभेची निवडणूक ते आतापर्यंत मी कधी कटू जरी वागलो, तुम्ही रागवलात पण कपट्यासारखं खुंसासारखं वागलं नाही. ही खरी मोठी तुमची शिदोरी आहे, तुमची शिकवण आहे. मी सर्व श्रोत्यांना विनम्रतापूर्वक विनंती करतो, आपण सर्वजण ऐका, फॉरवर्ड करा. कारण पाटील साहेब बोलतच नाहीत असा लोकांचा गोड गैरसमज होता. मला जे जे वाटलं ते विचारलं, साहेबांनी सांगितलं. आणि मला एक गोष्ट आठवते, आपण एका जाहीर सभेत म्हटला होता, मी भाषण करतोय, मला दिसणारा माणूस, समोर दिसणारा माणूस हा पूर्ण माणूस नाही. डावीकडनं दिसणारा, उजवीकडनं दिसणारा, पाठीमागून दिसणारा, हे सगळं एक केल्यावर तो पूर्ण माणूस होतो. तोच विचार नसता आज सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, कल इधर कल उधर, काय सगळे पक्ष बदलत गेले. मी तुम्हाला खाजगी टेबलवर एकदा म्हटलं होतं तर तुम्ही भाजपत या, मला लोकांनी दाब टाकले, तुझी अवकात काय रे म्हणले, तू पाटलाला सांगतो का म्हणले भाजपमध्ये या म्हणून, तुझ्या हातात भाजप आहे का. पण तुम्ही माझ्यावर पहिल्या दिवसापासनं माझे 4-5 कार्यक्रम, कार्यालयाचं उद्घाटन, आणि आपण मला सांगितलं होतं जाहीर म्हणजे कार्यक्रमामध्ये की लोकांनी तिजोरीमध्ये पेपर ठेवावे, असे काढा, उगं फोडणी द्यायचं आणि आमची बदनामी करायची. मला आठवतंय मुरारी बापूच्या कथेचे अंक काढले, लाखो लोकांची, सर माझ्या आयुष्यात मी रडलो ते पत्र बघून. लाखो लोकांचे मला पत्र आले आणि मुरारी बापूच्या त्या अंकाचं लोकांनी कौतुक केलं. तुमचे विचार हे मलाच नाही, विश्वातील मानवजातीला हे अत्यंत मार्गदर्शक आहेत. आपण बोललात, माझं ऐकलात, उत्तर दिलात, त्याबद्दल मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि मला जे वाटलं मी खरं माईबापाच्या इमानदारीनं बोललो. बघा साहेब, अजूनही माझं म्हणणं आहे, तुम्ही थोडं ध्यान द्या लातूरकडं. नमस्कार. थँक्यू.